नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स याचा अभ्यास करणार आहोत. भूतकाळात एखादी क्रिया दीर्घकाळापासून चालू होती असे जेव्हा दर्शविले जाते तेव्हा पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स वापरतात. उदाहरणार्थ, आय हॅड बीन वर्किंग, मी काम करत आलेलो होतो. याचा अर्थ भूतकाळात काम करण्याची क्रिया दीर्घकाळापर्यंत चालू होती व आता ती पूर्ण झालेली आहे असा त्याचा अर्थ होतो. आय हॅड बीन स्पीकिंग, मी बोलत आलेलो होतो. राहुल हॅड बीन सिंगिंग फ्रॉम 2 years. राहुल 2 वर्षापासून गात आलेला होता. शी हॅड बीन ड्रायव्हिंग अ कार फॉर 2 years. ती 2 वर्षापासून कार चालवत आलेली होती. ही हॅड बीन वर्किंग इन द फॅक्टरी. तो कारखान्यात काम करीत आलेला होता. पंकज हॅड बीन प्लेइंग फॉर 20 years. पंकज 20 वर्षापासून खेळत आलेला होता. यू हॅड बीन गोइंग टू स्कूल. तू शाळेत जात आलेला होता. द टीचर हॅड बीन टीचिंग फॉर अ year. शिक्षक वर्षापासून शिकवत आलेले होते. शी हॅड बीन रायटिंग अ लेटर टू हिम सिन्स 2 years. ती त्याला 2 वर्षापासून पत्र लिहित आलेली होती. श्याम हॅड बीन स्पीकिंग इंग्लिश सिन्स 1990. श्याम 1990 पासून इंग्रजी बोलत आलेला होता. माय अंकल हॅड बीन वर्किंग इन द फॅक्टरी. माझे काका कारखान्यात काम करीत आलेले होते. आय हॅड बीन गोइंग टू दॅट स्कूल. मी त्या शाळेत जात आलेलो होतो. आय हॅड बीन स्टडीइंग इन द लॉ कॉलेज. मी विधी महाविद्यालयात अभ्यास करीत आलेलो होतो. आय हॅड बीन ड्रायव्हिंग अ कार. मी कार चालवत आलेलो होतो. वी हॅड नॉट बीन सिंगिंग फॉर 10 years. आम्ही 10 वर्षापासून गात आलेलो नव्हतो. दे हॅड नॉट बीन सिंगिंग फ्रॉम जून टू मार्च. ते जून ते मार्चपर्यंत गात आलेले नव्हते. शी हॅड नॉट बीन ड्रायव्हिंग अ कार फॉर 2 years. ती 2 वर्षापासून कार चालवत आलेली नव्हती. ही हॅड नॉट बीन वर्किंग इन द फॅक्टरी. तो कारखान्यात काम करीत आलेला नव्हता. व्हाय हॅड आय बीन स्पीकिंग. मी का बोलत आलेलो होतो. व्हॉट हॅड यू बीन गिव्हिंग. तू काय देत आलेला होतास. व्हेअर हॅड यू बीन वर्किंग. तू कोठे काम करत आलेला होतास. व्हॉट हॅड ही बीन लर्निंग. तो काय शिकत आलेला होता. व्हॉट हॅड महेश बीन रायटिंग. महेश काय लिहित आलेला होता. व्हॉट हॅड किशोर बीन सिंगिंग. किशोर काय गात आलेला होता. व्हॉट हॅड राहुल बीन रीडिंग. राहुल काय वाचत आलेला होता. हाऊ हॅड यू बीन स्टडीइंग. तू कसा अभ्यास करीत आलेला होता. होमवर्कसाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑनलाईन टेस्ट दिलेली आहे, ती सोडवा. थँक्यू.